की सुसंवाद करिअरचा ॲक्च्युली खूप कमालीचं नाव आहे. सुसंवाद करिअरचा हे मराठीत पॉडकास्ट करायचं हे कधी आणि कसं ठरवलं? हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण सुसंवाद करिअरचा हे माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि अगदी हृदयाच्या अगदी जवळ असलेलं असं प्रोजेक्ट आहे. तर माझ्या शिक्षणामधून मी जे आजपर्यंत शिकवलं आणि माझ्या अनुभवातनं मला काही गोष्टी कळल्या, तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मला असं वाटतं की आजच्या तरुणाईला, आजच्या मुलांना ही करिअर मार्गदर्शनाची खरंच गरज आहे आणि त्याची बरीचशी कारणं मी तुम्हाला सांगितली. दुसरं असं मला वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही असे भरपूर ग्रामीण भाग आहेत, आदिवासी भाग आहेत की जिथे करिअर बद्दल कोणी समुपदेशक नाहीये किंवा करिअर बद्दल कुठलीही जागरूकता नाहीये. तर हा एक दुर्लक्षित भाग आहे, इव्हन अर्बन एरियाजमध्ये सुद्धा, शहरामध्ये सुद्धा. तर तो एक दृष्टिकोन होता. तिसरा दृष्टिकोन असा आहे की विद्यार्थी करिअर रोडमॅप पूर्ण करतात, म्हणजे ग्रॅज्युएशन करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, पण तरीही आजकाल आपण पाहतो ते केल्यावर सुद्धा ते करिअरमध्ये आपले यशस्वी नाही आहेत. आणि त्याची कारणं आजपर्यंत कोणी अनालाइज करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्या करिअरला यशस्वी करण्यासाठी पुढे कोणत्या प्रकारचे ॲटिट्यूड पाहिजे, कुठले स्किल सेट्स पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस किंवा आव्हानं त्यांच्या समोर येणार आहे आणि त्याची तयारी कशी करायची आहे, कुठले सर्टिफिकेशन घ्यायचे आहे. तर ह्याचं रिअल टाईममध्ये कुठेच माहिती अवेलेबल नाहीये. म्हणजे उद्या तुम्ही गुगल केलं, उद्या तुम्ही ChatGPT वरती डेटा टाकला, तर तुम्हाला फक्त एक रोबोटिक डेटा देतो, पण रिअल लाईफ आणि कागदावर किंवा माहितीचं जे जीवन त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. आणि ह्या गोष्टीचा जेव्हा विचार झाला त्यावेळी मला सुसंवाद करिअरचा करावा ही कल्पना सुचली. हो, आणि ही कल्पना जेव्हा सुचली तेव्हा आमच्या मनात पहिला प्रश्न हा आला की आजच्या तरुणाईला कुठले प्रश्न भेडसावत आहे. तर आम्ही हे तिथून सुरुवात केली आणि मग त्याच्यावरती रिसर्च केला. त्याचे जे तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यामुळे तुम्ही बघाल सुसंवाद करिअरचे जेवढे आतापर्यंत भाग झाले त्याचे जे विषय आहेत ते आत्ताच्या काळातले आहेत. आणि ते मुलांना कुठेतरी त्यांनी ते ऐकल्यावर, थोडे काही भाग मोठे आहेत 1 तासाचे, पण त्यांनी ऐकल्यावर त्यांना पूर्ण इन्साइट्स त्याच्यामध्ये मिळणार आहे. कारण हे जे तज्ज्ञ आहेत त्यांची मी फार ऋणी आहे, कारण ते आमच्याकडे आले. त्यांना मी जेव्हा माझा जो उपक्रम आहे त्याबद्दल तेव्हा त्यांना मी माहिती दिली तेव्हा त्यांनी अगदी म्हणजे उत्साहीपणे आमच्या उपक्रमाचं स्वागत केलंय आणि स्वतःचं रिअल लाईफ, स्वतःची करिअर जर्नी शेअर केली, त्यांचं यश, त्यांना आलेल्या अडचणी, त्यांच्यावेळी जो करिअर रोडमॅप होता किंवा आता येणारे अपकमिंग ट्रेंड्स काय आहेत. तर हे त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्यांचा अनुभव आहे, त्याचं भांडार त्यांनी ओपन केलेलं आहे प्रेक्षकांसाठी. आणि म्हणून माझी इच्छा आहे की प्रेक्षकांनी सुसंवाद करिअरचा हे आवर्जून बघावं. आणखीन एक गोष्ट आहे की सोशल मीडियामुळे तुम्ही बघाल की मार्केट जे आहे आत्ता तर हे झपाट्याने बदलतंय, झपाट्याने AI येत आहे, त्यामुळे जॉब्स कमी होतात आहेत, पण कुठेतरी जॉब अजून येतातही आहे. तर या प्रकारची माहिती किंवा या प्रकारचं पण एक ॲटिट्यूड मुलांमध्ये असायला हवा. आणि ग्रॅज्युएट जरी झालो, एखादी पदवी जरी घेतली तरी आयुष्यामध्ये कसं यशस्वी व्हायचंय, त्यासाठी कुठला माइंडसेट ठेवायचा आहे. तर ह्याचं जे नॉलेज आहे, त्याचं जे ज्ञान आहे, ते मुलांना ह्यातला प्रत्येक एपिसोड बघितल्यावर कळेल. तर मला वाटतं मुलांनी नाही, पालकांनी सुद्धा बघावं, कारण मला असं वाटतं घराघरात काउन्सिलर हवा. आपण आज आई वडील म्हणून मुलांना काही ना काही सांगत असतो, बरोबर आहे. तर ज्यावेळी तुम्हाला या गोष्टी कळतात की एक आपल्या पाल्याने जर तो इंजिनियर होतोय किंवा कुठल्याही दुसऱ्या त्याला जर्नलिझम मध्ये जायचंय, आता जर्नलिझम मध्ये जाण्यासाठी काय स्किल सेट हवे, त्याचा जॉब रोल काय असणार आहे, त्याला पुढे काय स्कोप असणार आहे, तर या गोष्टी माहिती असणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर मी आपलं सगळे जातात म्हणून एखादी गोष्ट करतोय आणि मग ज्यावेळी तो जॉब करायची वेळ येते त्यावेळी असं वाटतं अरे हे तर मी करूच शकत नाही. तर हे फॉलोआउट्स आयुष्यामध्ये होऊ नये आणि एक यशस्वी करिअर हे आपल्याला मिळावं. आणि म्हणूनच ह्याचा हा मेन हेतू आहे सुसंवाद करिअरचा.